अंगारकी संकष्टी व्रतकथा. मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी किंवा अंगारकी संकष्टी असे संबोधले जाते. आपल्या हिंदू धर्मात सहसा सर्व गणेश भक्त संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास धरतात. आपापल्या घरी देवाऱ्यातल्या मंगलमूर्ती श्री गणेशाची पूजा करून बाप्पाला दुर्वा आणि मोदक अर्पण केले जातात आणि चंद्रोदयानंतर गणपती श्लोक वाचून उपवास सोडला जातो. हा श्लोक पुढे व्हिडिओमध्ये दिलेला आहे. ज्या गणेश भक्तांना प्रतिमासी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे व्रत करणे जमत नाही अशांनी अंगारकी मात्र न विसरता व न चुकता आवर्जून करावी, की ज्यामुळे 21 संकष्टी केल्याची फलश्रुती नक्कीच लाभणार असे वेदवचनही दिले गेले आहे. मुद्गल पुराणात आणि गणेश पुराणात अंगारकीविषयीची प्रसिद्ध असणारी कथा आपण श्रवण करू. गणेश भक्त आणि वेदवेत्ते अग्निहोत्री ऋषी भारद्वाज अवंती नगरीत राहत होते. क्षिप्रा नदीवर ते एकदा स्नानाला गेले असता एक अप्सरा जलक्रीडा करीत होती. तिला पाहून भारद्वाजांचे तेज द्रवीभूत झाले. ते पृथ्वीने धारण केले. त्यानंतर पृथ्वीला जो पुत्र झाला तो जास्वंदीच्या फुलासारखा लाल होता. तो 7 वर्षांचा झाल्यावर पृथ्वीनं त्याला ऋषींच्या स्वाधीन केला. त्यांनी त्याचे उपनयन केले, वेद शिकवले आणि गणेश मंत्र देऊन उपासना करायला सांगितले. त्यानंतर तो मुलगा अरण्यात गेला. त्याने 1 सहस्त्र वर्ष तप करून गणेशाला प्रसन्न केले. गणेश प्रसन्न झाले व त्यांनी मुलाला दर्शन देऊन इष्टवर मागण्यास सांगितले. तो मुलगा म्हणाला की मला स्वर्गात राहून अमृत प्राशन करावयाचे आहे. माझे नाव त्रैलोक्यात विख्यात व्हावे. आज जी चतुर्थी आहे ती सर्वांना कल्याणकारी होवो. यावर गणेशानं आज जी चतुर्थी आहे ती सर्वांना कल्याणकारी होवो असं वरदान दिलं. तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भौम, अकारकासारखा लाल आहेस म्हणून अंगारक व शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगल असेही प्रसिद्ध होईल. या चतुर्थीला अंगारकी म्हणतील व हे व्रत करणाऱ्यांना ऋणमुक्त करणारी व पुण्यप्रद ठरेल. तुला आकाशात ग्रहांमध्ये स्थान मिळेल व तू अमृतपान करशील असा वर त्याला गणेशानं दिला. तोच वार मंगळवार होता आणि गणेशाच्या वरदानामुळे अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले. गणेशानं आपल्या परमभक्ताला हे वरदान दिले की यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवारची संकष्टी चतुर्थी ही तुझ्याच अर्थात अंगारकी ह्या नावाने ओळखली जाऊन संबंधित उपासकास 21 संकष्टी केल्याची फलप्राप्ती या चतुर्थीच्या उपवासामुळे मिळेल आणि तुझ्या ह्या सहस्त्र वर्षाच्या तपश्चर्येचे पुण्य युगानुयुगे त्यांच्याही वाट्याला जाऊन त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील. ते ऋणमुक्त होतील. अंगारकी चतुर्थीला पुढील श्लोक म्हणून चंद्रदर्शन करूनच उपवास सोडावा. गणेशाय नमस्तुभ्यं सर्वसिद्धिप्रदायक संकष्टहर मे देवं गृहाणार्घ्यं नमस्तुते. कृष्णपक्षे चतुर्थ्यातु संपूजितं विधुदये क्षिप्रं प्रसीदं देवेश अंगारकाय नमोस्तुते. फलश्रुती. संकष्टीप्रमाणेच या व्रताच्या आचरणानेही संकटे नष्ट होतात, लग्ने जमतात, संतानप्राप्ती होते, कुटुंबातील व्यक्ती सुखरूप राहते, भांडणे मिटतात, परीक्षेत यश मिळते, पराक्रम घडतो, कीर्ती प्राप्त होते, मंगळ ग्रहाची उग्रता कमी होते व वर्षभर आलेल्या 21 संकष्टी चतुर्थी चे फळ व एक अंगारकी याचे फळ सारखेच मिळते.